आवाज जनतेचा। सावरखेड या दुर्गम भागात दिनांक 24च्या मध्यरात्री सुमारास पैशांचा पाऊस पाडण्यासाठी जंगलात गेलेल्यांपैकी एकाला जीव गमवावा लागला तर 2 जण जखमी झाले असल्याची घटना घडली आहे। या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। संशयास्पद स्थितीत घडलेल्या या घटनेला जादूटोणा आणि गोवंश चोरीचा रंग लागल्याचं समोर आलंय। सावरखेड हे गाव अतिशय दुर्गम आणि विरळ लोकवस्तीचं असून येथे काही लोक चारचाकी वाहनाने पोहोचले। मात्र हे लोक जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी आले होते की गोवंश चोरायला आले होते याबाबत शंका कुशंका व्यक्त होत असतानाच गावकऱ्यांनी जंगलाकडे धाव घेतल्यानं संशयितांनी गाडी सोडून पळ काढला। पळून जात असताना त्यातील एका व्यक्तीचा तोल जाऊन तो दरीत कोसळला, त्याचा जागीच मृत्यू झाला। मृत व्यक्तीचं नाव रहमत खान हमीद खान असं असून तो वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी असल्याचं स्पष्ट झालंय। संशयित व्यक्ती जंगलात जादूटोणा करण्यासाठी आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। या व्यक्तींनी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी काही विधी करण्याचा प्रयत्न केला असल्याचंही बोललं जात आहे। मात्र गावकऱ्यांनी हा प्रकार गोवंश चोरीशी संबंधित असल्याचा दावा केला। अपघातानंतर संशयित वाहनाचे टायर अज्ञातांनी जाळून टाकले। ही कार नेमकी कोणाच्या मालकीची होती याचा शोध पोलीस घेत आहेत। या घटनेत आणखी 2 व्यक्ती जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पातूर पोलीस या घटनेचा तपास करतायत। प्रत्यक्षात रस्त्याच्या कडेला असलेल्या केवळ 1.5 फुटाच्या खड्ड्यात त्याचा मृतदेह पडून असल्यानं अपघात की घातपात यामागील सत्य शोधण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी छाननी केली आहे। मृताच्या परिवाराला बोलावून घटनेचा तपशील विचारला जात आहे। या प्रकरणात अधिक माहिती मिळवण्यासाठी संशयिताच्या आणि वाहन मालकाचा शोध घेतला जातोय। या घटनेनं सावरखेड गावातील नागरिक आणि आसपासच्या गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जादूटोणा, गोवंश चोरी आणि हिंसाचार यामुळे परिसरात गोंधळ उडालाय। गावकऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। प्रतिनिधी विठ्ठल भागवत। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK